तुंबलेल्या स्थानिक निवडणुका 3 टप्प्यात होणार. राज्य निवडणूक आयोगाकडून आज घोषणा. राजकीय वर्तुळात वेगाने घडतायत हालचाली. मविया मनसेच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा. 2.5 तासांच्या प्रतीक्षेनंतर भेटीला परवानगी. मतदार याद्यांमधील सुधारणेसंदर्भात चर्चा. सध्याच्याच मतदार याद्यांवर निवडणुका होणार. मनसे आणि मविया आता काय करणार याकडे लक्ष. मविया जिंकली तीच यादी स्थानिक निवडणुकीत. जिंकलेली यादी असूनही मविया का घाबरतंय? चंद्रशेखर बावनकुळे यांचा शेलका सवाल. सांगा ही मतचोरी की वोट जिहाद? अमित साटम यांचा मवियावर निशाणा. मतदारसंघातली दुबार यादी केली ट्विट. मुख्यमंत्र्यांचा वॉर रूम बैठकीत रुद्रावतार. 5 वर्षांची वेळ मागू नका. कंत्राटदारांवर संतापले. 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश. महायुतीतले मंत्रीच धार्मिक तेढ निर्माण करतायत. शरद पवारांचा सरकारवर थेट आरोप. आशिष शेलारांना निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते घोषित करा. केंद्रीय निवडणूक आयोगाला मनसेचं पत्र. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर न्यायालयाचा हस्तक्षेप अशक्य. दाखल याचिकांच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाचं मत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेसची बैठक. मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आणखी आजारांचा समावेश. गोरगरीब जनतेला मोफत उपचार मिळणार. फडणवीसांची माहिती. वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रकाश सुर्वेंची दिलगिरी. मराठीपेक्षा हिंदीचं सुर्वेंना कौतुकच जास्त. आमदार सुर्वेंची पाठराखण करताना शिवसेनेची दमछाक. महायुती तोंडावर पडली. त्रिभाषा सूत्र अंमलबजावणी नकोच. महायुतीच्या नरेंद्र जाधव समितीची शिफारस. 5वी पासूनच हिंदी शिकवा. नरेंद्र जाधव. रणजित सिंह निंबाळकर विरुद्ध महबूब शेख असा सामना. निंबाळकरांचं आव्हान महबूबनं स्वीकारलं. मनसे नेत्याच्या कार्यालयाला लक्षवेधी चकाकी. संदीप देशपांडेंच्या नव्या कार्यालयानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. मराठ्यांचा कल ओबीसी आरक्षणातून प्रवेशाकडे. आर्थिक मागास प्रवर्गातून मराठ्यांना प्रवेशाला अडचणी. शिरूर परिसरात बिबट्या जेरबंद. हल्ल्याच्या परिसरात शिरूरचा बिबट्या जाळ्यात. बिबट्या पकडायला लावले होते 11 पिंजरे. HDIL कंपनीच्या अनधिकृत बांधकामावर पुन्हा हातोडा. मेट्रो लवकरच 6 डब्यांची. अतिरिक्त 32 डब्यांच्या खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी. लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. ऑक्टोबरचा 1500चा हप्ता आजपासून येणार. इलेक्ट्रिक स्कूटीची बॅटरी चार्ज होताना फुटली. स्फोटात महिला गंभीर जखमी. पैठणच्या आडूळ परिसरातली घटना. मुंब्र्यात टवाळ बाईक स्वारावर कारवाई. मोहम्मद शेख करायचा मुंब्र्यात टवाळी. ठाणे पोलिसांनी केली धडक कारवाई. छावा सिनेमातल्या लेझिम नृत्यावरून मोठा गदारोळ. अखेर सिनेमातून लेझिम नृत्याचा सीन वगळला.